चला टाइम लॉक केला या ठिकाणी. अवघ्या 15 मिनिटांच्या आत तुम्हाला 3 षटक संपवायची आहेत. नाही संपवली तर मग तट्टेर सर्कलच्या आतमध्ये आणखी एक खेळाडू वाढवला जाईल. संतोष कुम पहिला बॉल. हो हो पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा होता. बॅट थोडीशी लवकर फिरली होती. बॅट थोडीशी लवकर फिरली. प्ले अँड मिस. यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय आमचे प्रियजन साईनाथ भोईरला पाहतोय. षटकातील पुढील बॉल. हो हो आखूड टप्प्याची लेन. चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आलेला हा षटकार विकेटच्या बॅटमन आपण पाहिला. उलटा डिलिव्हरी, आणखी एक मोठा बिग हिट. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांन करता. षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. बिमर साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी आहे. षटकार या ठिकाणी जरूर आलाय. षटकाराने धाव फलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 12 या आकड्यावरती. 2 षटकार आलेत. कदाचित मग तिसरा येईल का. या ठिकाणी अँगल चेंज केले. सुरुवातीला ओव्हर द विकेटने बॉलिंग केली होती. आता मात्र राऊंड द विकेटने बॉलिंग केली जाईल. षटकातील पुढील बॉल. हो हो बॅटच्या रडार मध्ये यावेळेस चेंडू फेकला गेला आणि काय जबरदस्त हा परिपूर्ण पिक केला गेलाय. सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केलाय. फलंदाज विकेशनं बॅक टू बॅक तिसरा देखील आला त्याच्या बॅट मधनं. षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. तिसरा देखील आलाय. षटकारांची हॅट्रिक मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. षटकातील हा पुढील बॉल आहे. यावेळेस आणखी एक हवाई यात्रा. सफलतेचा दुसरा प्रवास. षटकार. 6. धन्यवाद डीजे. कदाचित मग 5वा आला असता तर टी शर्ट लागू झाले असते, परंतु तो कारनामा ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाने या अगोदर केला आहे. हो हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये हा
चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर काल हवेमध्ये या ठिकाणी बॉल होता, स्लो गतीने बॉल जरूर हाताळला होता, फसला होता अक्षरशः या ठिकाणी विकेश, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र गेले होताना पाहिला, झेल होईल ड्रॉप. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 धावा. निश्चितच एक चांगलं सहकार्य केलं जातं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या खेळाडूंना. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सचिव अविनाशी ठाकरे यांच्या माध्यमातून जर एखादा खेळाडू 5 विकेट बॉलिंग मध्ये घेतोय किंवा फलंदाज 5 षटकार किंवा 5 चौकार मारतोय, त्याला मात्र 15 टी शर्ट दिले जात आहेत. यावेळेस अखूट टप्प्याची लेन होती. काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. आणखी एक विकेट 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुढील बॉल त्यावेळेस सुंदर फटका, चौकार येतोय. चौकारांना धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचलं जाते ते म्हणजेच 35 आकड्यावरती आणि त्या एकट्याने धावा बनवल्यात 35. जवळजवळ 8 बॉल मध्ये कदाचित हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळेल की काय, ज्या अनुषंगाने विकेटचा हा शो पाहायला मिळतोय. त्यावेळेस भरपूर उशिरानंतर हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र तिसरा बॉल डॉट आलाय. अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. बॅटरचं वीक झोन ओळखून मात्र चेंडूची लेन तुम्हाला परफेक्ट ठेवावी लागेल. यावेळेस मात्र ऑफ साईडला लॉंग ऑफच्या वरून हा येईल षटकार 6. षटकातील पुढील बॉल यावेळेस हा वाईट बॉल. वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढील बॉल ओहो यावेळेस स्टॉपेज. तिसऱ्या अंपायरच्या पर्यंत हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय रनआउट साठी. चेक केलं जाईल आमच्या तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून.
डिसिजन आहे आउट. अगदी 19-20 चा फरक होता. 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरते थोडी क्रॉस झाले. चला पुढील बॉल उत्तम आल्या आल्या मोठा फटका उत्तमच्या बॅट मध्ये देखील पाहायला मिळतोय. 6 षटकार. धन्यवाद. षटकाराच्या सहाय्यानं धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 48-48 या आकड्यावरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दुसरं देखील संपन्न झालंय. पहिल्यामध्ये आल्या होत्या 25, या ओव्हर मध्ये आल्या 24. इथून अजूनही दोन्ही षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. 23 आले. धाव फलक आपण पाहिला तर 48 वरती जाऊन पोहोचले. प्रेम जाधव तिसरं षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. पूर्णपणे सेट झालेला बॅटर आहे. 11 बॉल मध्ये 41 आकड्यावरती तो खेळतोय. विकेश ऑन स्ट्राइक. हो, यावेळेस आपण पाहिला तर हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. थोडंच खूप चांगली लेंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात केली आहे. डॉट बॉलने सुरुवात संतोष कुमने देखील केली होती. यावेळेस अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा देखील डॉट आलाय. सुरुवातीला आपण संतोष वल्वीला पाहिलं होतं, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. त्याच्यानंतर उत्तम आळा उत्तम देखील षटकारानं आपलं अकाउंट ओपन केले. परंतु आता बॅक टू बॅक विकेश दोन्ही चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये खेळतो. यावेळेस डाव्या एसटी वरती बॉल, परंतु काय जबरदस्त हा पिक केलाय. तिथून षटकार येतोय. 6. 47 धाव संख्येवरती 14 मध्ये खेळतोय विकेश खरपडे. इथून जर अजून 3 धावा पूर्ण केल्या तर मग अर्धशतक देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. मालिकावीर साठी सायकल देखील आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेले ते म्हणजेच 55 या आकड्यावरती. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे या षटकातील. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवात खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाची. मिस टाइम स्टोक बॅट्स लीडिंग आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक ओहो
चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या पटलावरती. मिस टाइम स्ट्रोक झाला होता. बॅटची लिडिंग एज टॉप एज या ठिकाणी लागलं होतं, परंतु झेल मात्र ड्रॉप होते. अशा चुका केल्या तर निश्चितच मागडं ठरू शकतोय खेळ टायगर स्पोर्ट बिबीपाडा संघासाठी. कारण ज्यावेळेस तुम्ही चांगल्या फलंदाजाचा झेल सोडता त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास मात्र वाढला जातो, कॉन्फिडन्स दुणावला जातो आणि त्याच्यानंतर मग तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट येतोय. षटकाची झाली आहे समाप्ती. प्रेम जाधवचं यावेळेस चांगलं षटक पाहायला मिळालंय. एक षटकार जरूर त्याच्या ओव्हर मध्ये आला होता, परंतु 3 डॉट देखील हाताळले. त्याच्यानंतर 2 सिंगल देखील पाहिल्या. एकंदर 8 धावा खर्च करतोय प्रेम जाधव हा गोलंदाज. अजून इथून शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हे मैदान आपण पाहिलं तर मग गोलंदाजासाठी देखील चांगलं आहे आणि फलंदाजासाठी करता देखील चांगलं आहे, परंतु ज्याचा चांगला संघर्ष त्याचा खेळ मात्र निश्चितच चांगला पाहायला मिळेल. याच मैदानावरती अनेक स्पर्धा मात्र या पायगाव गावामध्ये होतील. जवळजवळ ही 3री स्पर्धा या यंदाच्या सुरुवातीमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आणखी एक स्पर्धा पूर्णपणे बिझी शेड्यूल आहे या मैदानावरती. त्याच्यानंतर 40+ ची एक स्पर्धा पुढच्या हप्त्यामध्ये पाहायला मिळेल. 12 तारखेपासून मात्र सुरुवात होईल. हो यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला अजित. पकड तो झेल आणि समाप्त होतोय. उत्तम धिंडा या खेळाडूचा खेळ आउट. रोहित पहिला बॉल लेग बिफोरची ओ नाही, तर या ठिकाणी बेल्स मात्र डाऊन झाली आहे. अजून एक धक्का बसला या ठिकाणी ओम सागर ब्राह्मणगाव या संघाला. बाला आले होते आणि पहिल्याच बॉल वरती मात्र या ठिकाणी आउट होतोय. छप्पन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 विकेट देखील डाऊन झालेत. अजून सुद्धा इथून 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. देवा वळवी डाव्या हाताचा हा बॅटर. चला घाई करायची. 56 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर होणारा मॅच आई गावदेवी स्फोट माणीचा पाडा आणि आई गावदेवी स्फोट कोल्ही. चला टॉस साठी रेडी राहायचंय टॉस बॉक्स मध्ये. आई गावदेवी माणीचा पाडा आणि आई गावदेवी कोल्ही या दोन संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. सध्या तरी ओमसागर ब्राह्मणगाव आणि टायगर स्पोर्ट बिबीपाडा या दोन संघामध्ये आपण हा संघर्ष पाहतोय. या ठिकाणी डिफेंड केल्या बॉलला फक्त सॉफ्ट हँड एक सिंगल मात्र
पूर्ण होईल, कारण स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं होतं. कारण डगआउट मध्ये देखील थोडासा हलकासा मेसेज मात्र पोहोचला होता बॅटर पर्यंत. कारण विकेस 16 मध्ये 48 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं होतं. कारण चांगला शो आतापर्यंत विकेट्स आपल्याला पाहायला मिळाला आहे या इनिंग मध्ये. रोहित पुढील बॉल ब्लॉक ऑल मध्ये चेंडूच्या हाताने एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, कदाचित दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होतंय. फलंदाज विकेश घरपडे या खेळाडूच. मित्रांनो, विकेशची खेळी तुम्हाला आवडली असेल निश्चितच विकेश करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाह, तर बॅट वर करायची. 17 मध्ये 50 धावा विकेश घरपडे. काय जबरदस्त खेळलाय, अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळते जय हनुमान चषक मध्ये. षटकातील पुढील बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन हा स्ट्रोक मात्र अटेम्प्ट करायचा होता. लेग बिफोर शॉपविल आणि यस इष्टांच्या समोर पकडला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी विकेश मात्र आउट होईल. तर नागले टीम आपण थोडं थांबायचं आहे. आई माऊली स्पोर्ट्स नागले तुमचा एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय. तुमची ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच ती थोडी रस्त्यामध्ये आहे, पण थोडं थांबायचं आहे. नंतर पीर बाबा स्पोर्ट पापडीचे देखील 2 मॅन ऑफ द मॅच राहिलेत. वेलकम आई गावदेवी स्पोर्ट माणी सपाडा, दोलतडे बदस, अजय दिनेश, त्यानंतर सतीश जाधव, सचिन जाधव, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय हनुमान चषक पायगाव मध्ये यावेळेस आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे. एक सिंगल पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी, दुसरी देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोहोचलं गेले ते म्हणजेच 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. या मैदानावरती 70 धावा देखील चेस झालेत, या आम्ही या ठिकाणी अनुभवले आणि पाहिले देखील. वेलकम अजय. चला, टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा जयश्री डुकळे सर, तुम्ही जॉईन व्हायचं आहे आम्हाला. निश्चितच आपण हायलाइट या ठिकाणी पाहू शकता. 18 बॉल मध्ये विकेश घरपड्याने कशा प्रकारे या 50 धावा मात्र ठिकाणी पूर्ण केल्या. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला ही फटकेबाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला संतोष कोमच्या विरुद्ध, त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग नंबर 2 चा गोलंदाज योगेशच्या विरुद्ध देखील हल्ला केला. प्रेमच्या षटकामध्ये देखील एक षटकार त्याने खेचला. एकंदर 18 बॉल मध्ये 50 धावा, ही हाफ सेंचुरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विकेश या खेळाडूची.
चला घाई करायची फिल्डिंग त्वरित लावा. दुपारचं सत्र सुरू झालंय आणि या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. JVTCA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 62 धावांचं मोठं लक्ष आहे, परंतु या मैदानावर मित्रांनो ना जशी बॅटिंग आपण पाहिली ना एका इनिंग मध्ये 50 फास्टेस्ट 50 मध्ये आज या स्पर्धेमध्ये नाव कोरलं गेलं. विकेश खरपाटे मॅन फ्रॉम ब्राह्मणगाव, संतोष कोम अँड टीम साजेशी या खेळीला मात्र जसाच तसं प्रत्युत्तर देण्यामध्ये यशस्वी होईल का. बिग टोटल चेस क्रिकेटच्या पटलावर अशक्य अशी गोष्ट नाहीये मित्रांनो. मनामध्ये जिद्द मनगटामध्ये ताकद असेल ना तर तुम्ही काहीही अशक्य असं पूर्ण करून दाखवू शकताय क्रिकेटच्या पटलावर. आणि क्रिकेटच्या पटलावर जर यशस्वी व्हायचं असेल ना तर एकच पर्याय म्हणजे आपलं उद्दिष्ट आणि डोळ्यासमोर असलेलं लक्ष. चला मॅच होती सुरुवात, देऊया शुभेच्छा दोन्ही टीम्सला. म्हणून व्हेरी ऑल द बेस्ट. विकेश याने बॅटिंग भरपूर चांगली केली, मात्र तेच गोलंदाजी मार्कवर उलटा चेंडू पाहिला याच वेळेला मात्र व्यवस्थित बॅटवर घेतलाय. कन्व्हर्टिंग शॉट पाहतोय, पाठलाग होते देवाचा चेंडूचा, मात्र आपण पाहिलं पाठलाग केला होता चेंडू मात्र त्या रेस मध्ये जिंकला गेला आणि चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल हा नो बॉलवर पहिलाच चौकार. जसंच तसं प्रत्युत्तर देण्याची धमक आम्ही ठेवतो असं दर्शवणारा हा फटका मात्र चौकार ठोकला गेलाय आणि या चौकारानं टीमच्या टोटलला मात्र सुरुवात झाली आहे 5 या आकड्याने. बघा नो बॉल त्यावर मात्र हा चौकार म्हणजे पंजा या मॅच वर देखील कसण्याचा प्रयत्न असेल बॅटर संतोष कोम अँड टीमचा. अगदी ज्याप्रमाणे आपण बघितली ना सुरुवात केली आहे, सुंदर सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. उघडा डोळे पहा नीट आणि आता पुढचा चेंडू प्रत्यक्षात फ्री हिट. फ्रीटचा चेंडू मात्र आपण पाहिला इंचीच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू लांब राहिले, पकडण्याचा प्रयत्न हो चुकी झालीये. प्रत्यक्षात चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणू शकतो. इथे थोडासा आपण पाहिला तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा ग्रेट एफर्टची गरज होतीये, परंतु त्या एफर्टला मात्र देण्यामध्ये असफल राहिले. संतोषला विश्वास होता बॅकअपला खेळाडू आहे तो कदाचित चेंडूला पकडेल, परंतु सरळ हातामध्ये येते निराशा. चेंडू पाहिला आपण तर बाउंड्रीला ओलांडतो मिळेल. लागोपाठचा दुसरा चौकार. संतोष कोम मॅन इन फॉर्म म्हणजे धोक्याची घंटा नक्कीच वाजवली या खेळाडूने अगदी ओमसागर बामणगाव संघासाठी. परिस्थिती आपण बघितली आहे ना तर काय आहे, परिस्थितीच्या समोर गुडघे टेकायचे नाहीये, तर परिस्थितीच्या समोर हातबळ व्हायचं नाहीये, परिस्थितीला जिद्दीने तोंड द्यायचंय. परंतु त्याच दरम्यान एक परफेक्ट डिलिव्हरी हाताळली आहे. गेम चेंजिंग डिलिव्हरी मिस केले, यू मिस आय हिट. आणि इथे आपण बघितलं तर इथे विकेट मिळाली आहे. मोठ्या खेळाडूचे नाव होतं संतोष कोम. बॅक टू द पॅव्हिलियन, फर्स्ट विकेट लॉस. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीम गॉन.
वेलकम बॅक आलेल्या सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. अगदी आपण पाहतोय आयोजन आहे छान, स्पर्धा आहे दमदार. चषक आपण पाहतोय जय हनुमान पायगाव चषक 2025. पहिला दिवस आहे, पहिला विकेट मात्र महत्वपूर्ण या मॅच मध्ये. उशिरा जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कारण की मॅच चालू आहे. ओमसागर ब्राह्मणगाव विरुद्ध टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त फटकेबाजी विकेश याची खेळी 50 धावांची पाहायला मिळाले. त्याच्या जोरावर 62 धावांचा एक मोठं बल्लावट आव्हान ठेवलंय. पाठलाग करत असताना 2 चेंडू मध्ये 9 धावा परंतु एक विकेट देखील गमावलंय. उत्तरच प्रत्युत्तर शोधलंय परंतु मॅच अजून शिल्लक आहे. कल्पेश कोटावले आलाय मैदानाच्या आतमध्ये. धमाका मोठा करायचा आहे. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली फिल्डर पण चुकी झाली. बघा हा कॅच होता, डेफिनेटली कॅच तर होताच परंतु तो पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षक अपुरे राहिलेत. प्रयत्न 100% होते परंतु त्या प्रयत्नांना तितकं यश मिळायला हवं होतं ना, ते मिळालं नाहीये. आज काहीतरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहिल्या 3 चेंडू मध्ये ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून जसा पाहायला मिळतोय ना, ही त्यांची ओळख नाहीये परंतु लक्ष मोठं आहे. तर सुद्धा त्यांच्या अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर आहे परंतु त्या बॅलन्सचं जर रक्षण करायचं असेल ना तर चांगला खेळ दर्शवावा लागेल. आता उडवलाय, पाहावं लागेल. उंची जास्त आहे, डिस्टन्स मिळालं नाहीये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. या वेळेला मात्र ती चुकी नाहीये. इथे आपण बघितलं उंची जास्त होतं, एलिव्हेशन कमी होतं, फटका मात्र फसला होता आणि तो पकडला जातोय. कल्पेश मात्र नुकताच मैदानामध्ये आला होता परंतु मोठी खेळ करू शकला नाहीये आणि त्याला परतावं लागते. आता कॅच आउटच्या स्वरूपात पहिल्या ओव्हर मध्ये हा दुसरा मोठा झटका टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला 11 या धाव संख्येवर लागतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या खेळाडूने या आधी झेल उडाला होता त्याच क्षेत्ररक्षकाने मात्र झेल सोडला होता परंतु या वेळेला तशी चुकी केली नाहीये. नक्की जी चुकी झाली होती त्या चुकीला मात्र सुधारलं आणि एक चांगला कॅच, गुड क्वालिटी ऑफ द कॅच असं दर्शवत असताना दुसरा गडी बाद केला. मैदानाच्या आतमध्ये साईनाथ भोईर आलेत परंतु योगेश ह्या खेळाडूला आपण बघितलं तर स्ट्राईक मिळालेली नाहीये. त्या खेळाडूकडे देखील नजर असेल. आता हे 2 खेळाडू आपल्या संघासाठी एक पार्टनरशिप आहे ती बिल्डअप करतील का? पॉवर प्लेच्या षटकामधील पुढचा चेंडू साईनाथ भोईर मनगडे फटका, चांगला क्रॅचिंग शॉट पाहायला मिळतो. वेग आणि तेज फरार परंतु फिल्डिंग चांगली आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आता बघा विकेट नंतर कशा प्रकारे वाढला गेला. बघा अशाच काही मुवमेंट असतात, अशाच काही गोष्टी असतात क्रिकेटच्या पटलावर. एका क्षणामध्ये हिरोला 0 करतात आणि 0ला हिरो करतात आणि ते दर्शवत असताना क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर जीत होते तिथे आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची टोटल आहे 12. फेकून झालेले चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळत आहेत 5. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल 12. 2 गडी गमावले. 2 गड्यांमध्ये नजर टाकली संतोष कोप, कल्पेश कोटावले हे 2 बाद झाली आहे परंतु एक चेंडू आपण पाहिला फेस करण्यासाठी सज्ज असेल आता. आणि या ओव्हर मध्ये या इनिंग मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक वर येत असताना अगदी आपण बघितला तर योगेश नावाचा खेळाडू, योगेश माळी, अगदी आपण बघितलं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये डावखुरी हाताचे खेळाडू भरपूर आपण पाहिलं तर आपल्या नावाची धुमचाक माजवणारे खेळाडू पाहायला मिळाले परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितलं देखील अशाच लेफ्ट हँडेड खेळाडू म्हणजे भरपूर मोठं नाव कमावलंय. ज्यामध्ये आपण पाहू शकतोय भिवंडी मध्ये आहोत तर भिवंडीचा स्टार भावेश पवारची आठवण होते. समोर क्षेत्ररक्षणाचा दर्जा एफर्ट्स पाहिला आपण तर चांगले मिळत नाही. फिल्डर मात्र पोहोचू शकले नाहीये तिथे. पाहतोय काय घडलं जातंय. विकेट मिळायला हवी आहे परंतु तिथे काय घडतंय तर धावा मात्र येतात. 3 धावा मिळाल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा कमीपणा पाहायला मिळाला परंतु 2 गडी गमावले तिथे. इथे सफलता आपण पाहिली तर गोलंदाजा खात्यामध्ये 2 आल्यात परंतु धावा देखील खर्च केल्या 15. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 62 धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा आपण पाहिली आहे वाटचाल मोठी आहे परंतु वाट शोधते ली जाईल का ही वाट मात्र आपण पाहू शकतोय. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतोय कोणता संघ पकडतोय. घेऊ एक ब्रेक मध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा या इनिंगला मात्र सुरुवात करूया.
15 धावा 15 रन्स 18 चेंडू आणि 47 धाव्यांची गरज अजून सुद्धा आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा या टीमला. अगदी जसं म्हटलं जाते ना, राहो में काटे बिछाए तो क्या, मंजिल तक पहुंचने का जज्बा ना कम होगा, ख्वाबों के उड़ाने कभी थमते नहीं, हौसला है आजमा जीतने का ये ना कभी कम होगा. डेफिनेटली आपण पाहिलं तर हा मॅच आहे ना जिंकायच्या अनुषंगाने असतम स्कोर मात्र आपण पाहिलं लगभग आपण पाहिलं त्या सरासरीने चालू आहे. परंतु संतोष वलवी आले दुसऱ्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्पॅल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. समोर आहेत योगेश माळी, साईनाथ भोईर या दोन खेळाडूकडे आता पूर्ण डगआउटच्या नजरा असतील टायगर स्पोर्ट्स टीमच्या. ऑन साइडला फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, परंतु आता चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळते, चांगला वर्क. धाव मिळेल एक. टीमची टोटल मात्र पोहोचली जाते अगदी 16च्या घरामध्ये. 17 चेंडू 47 धावा. एक मॅच विनिंग वाली पारी मात्र एका खेळाडूला खेळावी लागेल. जशी पारी आपण पाहिली होती ना विकेश खरपडे या फलंदाजाच्या बॅट मधून आली, तशी पारीची इथे अत्यंत गरज आहे टायगर स्पोर्ट्स टीमला जर हा सामना जिंकायचा आहे तर. बघा वेळेच्या बाबतीमध्ये अंपायर टायमर ऑन आहे का? यस ऑन आहे आणि त्या टायमर नुसार तुम्हाला चालणं अनिवार्य आहे. चांगला फटका पुन्हा एकदा मनगटी. इथे पाहिला गॅप मोठा शोधण्याचा प्रयत्न केला जातोय का जीतू. आता थोडस एफर्ट्स मध्ये आपण पाहिलं चेंडूला पहिल्या प्रयत्नामध्ये पकडण्यामध्ये असफल राहिले, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला पकडलं गेलंय. धावा मिळाल्या 2 ने टीमची टोटल वाढली आहे. टोटल पोहोचले गेले 18 या आकड्यावर. 16 चेंडू 44 धावा. जसं म्हणतात ना की ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, मनातला विचार मुळीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग मात्र खेळाच्या मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत. हार मात्र मानू नका आणि मी हार नाही मानणार हे दर्शवणारा हा एक मोठा धमाका साईनाथ भोईर नावाचा गाजावाजा करणारा हा आलाय. सुंदर फटका, षटकार, 6 धावा. दर्शनीय स्टॉक पाहायला मिळाला. साईनाथ भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत आपण पाहिलं आशेची किरण, उमेदची किरण ही साईनाथ मात्र दर्शवतील. आणि नक्कीच आपण पाहिला तर साईनाथ भोईर यांच्या अनेक अशा खेळी बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये नजर टाकली आहे तर मॅच विनर प्लेयर आहे ते. आता ऑफ स्टंपच्या दिशेने पाहिला पण कव्हर क्षेत्रामध्ये फटकामध्ये एलिव्हेशन कमी पडलं गेलं आणि क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. इथे पाहायला मिळालं प्रत्युत्तर मात्र गोलंदाजाने शोधलं. षटकारानंतर त्याच खेळाडूला मात्र आपण पाहिलं तंबूच्या आशयाला पाठवलं. विकेट क्रमांक 3, 24 धावसंख्येवर फलंदाज होतोय मात्र बाद. हॅलो चेक हॅलो. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. अगदी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीम 62 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या मध्ये उतरलेली आहे. 24 वर तिसरा गडी प्रेम जाधव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चेंडू फेकून झाले दुसऱ्या स्पेल मध्ये, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4. हे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि असतम स्कोर आपण बघितलं ना की 15च्या लगभग म्हणजे 15.5च्या दिशेने वाटचाल करायची आहे. ते करण्यामध्ये यशस्वी होत आहेत ना तर मग ह्या मॅचच्या अगदी जवळ जाण्याची एक गुड ऑपॉर्च्युनिटी मिळते. संधी मिळेल, संधीला नक्कीच पूर्ण करा, संधीचं सोनं करा आणि त्या प्रयत्नामध्ये टायगर स्पोर्ट्स टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेम जाधव क्षमता चांगली आहे, सिद्ध करावे लागेल. नक्कीच आपण बघितलं तर या मैदानावर एखादा चांगल्या खेळाडूने जर थोडा वेळ दिला ना तर मॅचला पलटू शकतोय. ऑफस्टंपची लाईन पकडण्याचा प्रयत्न आपण बघितला. पंच मात्र म्हणतात की हा वाईड आहे.
वाईड आहे आणि त्यामुळेच आपण बघितलं की एक्स्ट्रा रन मध्ये भर पडेल टीमच्या टोटल मध्ये होत असताना पाहायला मिळते वाढ. टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे अगदी आपण पाहिले ना तर फलकावर 25 रन्स पाहतोय आपण. ज्याप्रमाणे आपण 3 विकेट जे सोडले तर रन्स आहेत त्यांच्या फलकावर. ऑन साइड ला वळवण्याचा प्रयत्न होता हा चेंडू मात्र बाउन्स. बघा या मैदानावर तुम्ही एक चालक गोलंदाज असाल ना तर तुम्ही एखाद्या चांगल्या फलंदाजाला खेळवू शकताय, परंतु त्याचा वापर तसा करायला हवा आणि तो केला आता संतोषने. या बॉल मध्ये दर्शवलं त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये आपले स्किल. हार्डलेन मात्र चांगली लेन पाहतो इथे सहमत आहेत इथे पण चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी धावफलक थांबवलं. बघा मागील 2 डॉट चेंडू आले आणि त्यामुळेच टीमची टोटल थांबली 25. गडी गमावले 3. 62 धावांचा पाठलाग करत असताना टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीम 25 वर 3 आणि टीमची टोटल आहे 25. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आपण पाहिली तर 37 आहेत. बॉलिंग ट्रॅक वर अंपायर याच 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट झाला हे अंपायरने आम्हाला दर्शवलं गेलं. तरी देखील तुम्हाला उर्वरित येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये हा ओव्हर कंप्लीट करायचा आहे डेफिनेटली. कारण की वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही का सक्त आहोत, कारण की पहिला दिवस थोडस उशिराने स्पर्धेला सुरुवात झाला उद्घाटन सोहळ्यानंतर, परंतु संध्याकाळ अगदी आपण पाहिली आहे ना तर थोडी लवकर, कारण की छोटा दिवस आणि त्या अडथळ्याला मात्र समोर न जाण्यासाठी आपण पाहू शकतोय इथे टायमरचा आम्ही वापर करतो. सातत्याने 5 दिवस हा टायमर आपण युजच करणार, नो डाऊट अबाउट इट. क्रिकेटच्या पटलावर हो बॉलिंग ट्रॅक वर आलेला 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विक्की दिंडा. परंतु आपण बघितलं ना काय घडलं, एक मेजवानी होती म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे सुवर्ण संधी आणि त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. योगेश माळी जे ओपनरचे खेळाडू आहेत, खोल टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू आपण पाहिला ऑन साइडला वळवलाय काऊ काढून क्षेत्रामध्ये विकी आहे, चेंडूला फील्ड करतात. चेंडूची फेकी सुरेख आली आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, ब्रिलियंट फील्डिंग बाय मिस्टर विकी. अगदी ज्याप्रमाणे हातामध्ये चेंडू आला आणि लगेचच तसा आपल्या साथीदाराकडे सोपवला, कारण की दुसऱ्या धावेसाठी जी धावती पावलं होती ती रोखावी लागली आणि चांगली फील्डिंग. बघा सध्या तरी क्रिकेट सध्या आपण बघितलं टेनिस क्रिकेट, मग जसं म्हणतात ना पावसाला गेला ना की ना खाण्यासाठी ना पिण्यासाठी जीव तडफडतो तो फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी. आणि टेनिस क्रिकेट आपण पाहिलं ना तर आज मात्र अशा पटलावर जाऊन पोहोचलंय ना की या टेनिस क्रिकेटचा जलवामध्ये प्रत्येक खेळाडू मात्र आपला जलवा दर्शवतो आणि त्याच दरम्यान आपटून टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूवर मात्र आपण पाहिले आपल्या नावाची मोहर लगावली. प्रेम जाधवने एक मात्र छान असा फटका कन्वर्ट केला आणि तो फटका देऊन जाईल बीबीपाडा संघाला 6 धावा. या 6 धावेने टीमच्या टोटल मध्ये होत असताना वाढ टीमची टोटल मात्र पोहोचली गेली अगदी डोळ्याच्या समोर 33 धावा 33 रन्स. 2 स्कोरर आमच्या सोबत आहेत, खूप चांगलं स्कोरिंग करतायत. एका बाजूने डीबीएनचे देखील स्कोरर आहेत समोरच्या दिशेने. वा वा क्या बात आहे, टक्कन उडवलाय. गुड क्वालिटी ऑफ द साऊंड सिस्टम, अगदी टक्कन उडवलेला आपण पाहिला. तर ज्या प्रकारे मिडल ऑफ द बॅट केला आणि सुंदर म्हणजे जसा आवाज ऐकायला मिळाला काय मनमोहक मनमुराद, म्हणजे फलंदाजाला आत्मविश्वास वाढवणारा फटका. सिक्सर. धावफलक पोहोचलं 39. 9 चेंडू 23 धावेची गरज. या षटकामध्ये 3 चेंडू निर्णायक ठरतील. आमचे स्कोरर आहेत एका बाजूने हिमांशु ठाकरे आणि रुपेश थाळकर आणि आमचे डीबीएनचे
हर्षल आहेत आणि कार्तिक चांगले कार्य करतायत. टायमिंग शॉट पाहायला मिळते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हो हो, अति घाई संकटाला आमंत्रण देईना ते पाहायला मिळालं आणि मग बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाहीये. मोमेंटम बघा, मोमेंटमला वळवण्याचं कार्य केलं गेलं. बॅटर आहे नाव त्याचं प्रेम जाधव. जबरदस्त खेळ आणि या ओव्हर मध्ये करणं अनिवार्य होते. आता राहिला बघा 8 चेंडू आणि 19 धावा. हे 2 चेंडू निर्णायक ठरतील. 62 धावा देखील कमी पडतायत की काय या मैदानावर, कारण की या मैदानावर जर इतिहास रचायचा असेल ना तर नक्कीच तुम्हाला घामाने भिजावं लागेल. म्हणून तर म्हटलं जातंय ना की घामाच्या शाईने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात आणि जे लोक करतात मेहनत त्यांची स्वप्न कधीच अधुरी नसतात. डेफिनेटली ही स्वप्न पूर्ण करण्याची धमक ठेवतोय. फुलटॉस, वाह वाह वाह, क्या बात आहे. वाघाची दहाड खोदला पहाड, चेंडूला उडवलाय. मिड विकेट सीमारेखा पार. हालाय जहरमान पायगाव चषकातील मॅच चेंज करणारा फटका षटकार साधावा. वाह वाह वाह, क्या बात आहे. जबरदस्त भन्नाट सुरेख कामगिरी आणि काय जबरदस्त खेळ. अगदी प्रेमने म्हणजे अशा आपल्या प्रेमने ज्या प्रकारे म्हणजे असं एक इनिंग बिल्डअप केली ना की नजर बघा लक्ष देखील नसेल. ओमसागर बामणगाव या संघाचं थोडं स्ट्रगल केलं, त्यानंतर एक अशी अतिशय पारी मधल्या इनिंगला येऊन काय जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडू 13 धावा. गेम पूर्णपणे आता मात्र हातामध्ये आलाय, परंतु संपलेला नाहीये. मॅच अभी बाकी आहे, रात अभी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. हो हो, हा चेंडू आपण पाहिला तर सरळ रेषेमध्ये, परंतु हा चेंडू येण्यापूर्वी भरपूर काही घडलंय, भरपूर काही मात्र आपण पाहिलं तर समान झालंय, परंतु मॅच अजून इथे संपलेला नाहीये. बघा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे. मात्र आपण बघू शकतोय मॅच कोणता संघ इथून जिंकून जाणार आहे. या मॅचला अवश्य मात्र पाहत्रा मित्रांनो तत्पूर्वी कुठे जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे सुंदर 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 अति सुंदर गाण्याची. जाऊया अमर कोळी यांच्याकडे. थँक्यू डीजे. आता तर घड्याळामध्ये आपण बघितलं 1:30 वाजलेत. कुठे काय शिजलं असेल माहिती नाही, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोणाच्या बाजूने काय शिजतंय ते देखील बघूया, कारण की 2 संघ एकमेकांना बरोबरची लढत देत आहेत. आपण पाहतोय जय हनुमान चषक पायगाव. जबरदस्त आयोजन, जबरदस्त स्पर्धा आणि दमदार खेळ. अगदी आपण पाहिलं ज्या क्षणामध्ये आता पोहोचलोय ना की चेंडू शिल्लक आहे, 6 धावांची गरज आहे. 13 मॅच कोणता संघ जिंकेल नाही माहीत. प्रश्नाचं उत्तर थेट मिळणार आहे मैदानाच्या आत मध्ये. 2 डावखुऱ्याचे खेळाडू आहेत. आता बॉलिंग ट्रॅक वर येताना पाहायला मिळतील मिस्टर उत्तम दिंडा. नक्कीच उत्तम दिंडा करतील आपल्या नावाचा धमाका. योगेश माळी आहेत आणि प्रेम जाधव आहे. प्रेम जाधव 7 चेंडू 22 धावसंख्येवर नाबाद खेळतात. योगेश माळी आतापर्यंत एका बाजूने आपल्या संघाला इनिंगला पकडून ठेवणारी पारी खेळले. 3 मध्ये 5. बघा 6-13. वक्त से जो लड़के नसीब बदलते, इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. इस मैच में क्या होगा पता ही नहीं, लेकिन चल पड़ो अपनी राहों पर, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी कुछ तस्वीर बदलते. अब अंपायर, आता अंपायरच्या मनामध्ये शंका आहे. या शंकेचं निवारण करण्यासाठी स्वतःहून त्यांनी मात्र रिव्ह्यू ची डिमांड केली आहे. या तिसऱ्या अंपायरला विनंती करतोय.
या सिटीज पिचिंग पाहिले आपण तर लाईन वर आहे आणि तेच कारण वाईड बॉल. कारण की गोलंदाज स्वतः ऍक्च्युली बघून बघितलं तर जेव्हा पिचिंग झालाय चेंडू परंतु तिथे येतोय मार्जिन ऑफ फेरर. अब तिथे आपण बघितलं तर यस आपण बघितला अंपायर्स कॉल. आम्ही इथे मग जातोय अंपायर्स कॉल. वैभव तुम बघा अंपायर स्वतः आले ऑनफिल्ड अंपायर त्यांनी निरीक्षण केलं. आता काय डिसिजन वाईट. नक्कीच आपण बघितला प्रश्न निर्माण झाला होता डिसिजन वर आणि आता मात्र स्वतः आले दूध का दूध पाणी का पाणी चित्र साफ केलं आणि बघितलं आपण तर मग आता 12 धाव्यांची गरज. आपटून टाकण्याचा प्रयत्न अगदी चेंडूला उडवले हवेत देखील परंतु जाईल का. हो डिपॉझिट केलंय बाउंड्रीला मात्र ओलांडणारा फटका देऊन जातोय 6 धावा. अगदी 65 लक्ष गाठायचं आहे. इराद्यामध्ये आहे दम कमी नाही पडणार या मॅच मध्ये. लगेच आमचे पुढे राहतील येणारे हर कदम आणि ते कदम मात्र दर्शवत असताना ठोकला षटकार. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. बघा मॅच पूर्णपणे पलटली आहे. प्रेम जाधवची खेळी जबरदस्त पाहायला मिळाले. प्रेम जाधवने मात्र मॅचला पकडलं मोमेंटम दिला आणि योगेश माळीचा कारनामा आणि आता 5-6. समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे आणि हा विजयश्री षटकार मात्र ठोकला जातोय. सामना मात्र जिंकला गेलाय. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघानं अभिनंदन 62 धावा चेस झाल्यात. 3 पूर्णांक
अगदी 3-2 चेंडू मध्ये सामना मात्र अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्या खिच्यामध्ये टाकलाय आणि अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पराभव स्वीकारावा लागते ओमसागर ब्राह्मण गाव संघाला. विकेटची खेळी आपण पाहिली 18 मध्ये 50, परंतु दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर प्रेम जाधव याला आपण पाहिलं 7 मध्ये